दत्तात्रय जन्मोत्सव सोहळा अखंड दत्तनाम सप्ताह. श्री दत्त मंदिर दत्तात्रय मठ संस्थान मोहनपूर मौजे वाहेगाव तालुका जिल्हा नांदेड. महंत 1008 राम भारती गुरु मारुती भारती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय भारती मठ मोहनपुरा मौजे वाहेगाव तालुका जिल्हा नांदेड येथे जन्मोत्सव निमित्त अखंड दत्तनाम सप्ताह, दत्तात्रय जन्मोत्सव निमित्त महाप्रसाद व महापूजा, श्रींची पालखी मिरवणूक सोहळा, जंगी कुस्ती दंगल, लाल कंदारी जनावरांचे पशु प्रदर्शन या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नांदेडमधील सर्व आजी माजी आमदार लोकप्रतिनिधी खासदार हे उपस्थित असतील. या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक भाविक भक्त उपस्थित राहणार आहेत. याविषयी बोलताना महंत 1008 राम भारती गुरु मारुती भारती महाराज म्हणाले, दोनदा जरी बोटिंग चालू केली तर मला शब्द दिला होता आपण हे शब्द पूर्ण करायला पाहिजे. आणि हे दत्त जन्माच्या उत्सवाला हे बोटिंगची व्यवस्था चालू व्हावं. हे गव्हर्नमेंट केले की जेटी बांधून ठेवले आहे. शेतकऱ्याचा माल देतो म्हणून वाहतूक नाही, कुठलीही वाहतूक नाही. आज जे करोडो रुपये जे खर्च केला आहे शासनानं, आता जेटी बंद आहे, जेटी तर चालू झाली नाही. तर इस्नापूरला ट्रस्टला मी विनंती आहे, आपल्यापाशी येण्यापेक्षा बोट तर आमच्याकडून व्हावं, तुमचाच व्यवहार वाढेल. आणि जवळपास 8 डोळ्यातून 2-3दा आमच्याकडं दर्शनासाठी बोटिंग वाटलावं. आणि माझी नम्र विनंती आहे कलेक्टर साहेबाला, SP साहेबाला, सर्वाला विनंती की बोटिंग चालू करावं. बोटिंग चालू केलं तर तुमचाही फायदा होऊ शकेल, मंदिरालाही फायदा होऊ शकेल. कुठलंही मंदिर असो, काळेश्वर असो, इकडं पेनूरपर्यंत बोटिंगनं 50 किलोमीटरवर जाऊ शकतो. नांदेडचा आज माणूस कुठं जायला तयार नाही. आज सिटीचा लोक तरसायला की कुठं हिंडावं कुठं जावं, गेलं तर कुठंच जागा नाही जायला. नांदेड ते शिडकू तर नांदेड. आणि हे जर 2 वर्षाला जर कलेक्टर साहेबांना जर बोटिंगची व्यवस्था जर केली तर हे खूप चांगलं होईल. आणि त्याचं मी स्वागत करील. आणि दत्त जयंतीच्या ह्याला मुहूर्तावर बोटिंगची व्यवस्था करावं. कुठलेही शेतकरी असो, कुठला व्यापारी असो, सर्वाला ह्याचा चांगला फायदा भेटेल. फडणवीस सरकारला माझी एक विनंती आहे की मी एक शेतकरी आहे. आज सोयाबीनचा भाव जे कुठे गेला आहे, आज बॅगेचा भाव कुठे गेला आहे, हे सरकारी काटा जवळपास गव्हर्नमेंटचा काटा जरी 5,000 रुपये चालवावं. माझी एक विनंती आहे, लाडक्या बहिणीचे पैसे द्यायला हे शेतकरी मेला. आणि शेतकऱ्याला वालीधार कोणी बी नाही. शेतकऱ्याला काय ते कमावं आणि किती द्यावं. आज मट्ट संस्थान तालुका जिल्हा नांदेड इथून तर जवळपास परंपरा 700 वर्षाची परंपरा आहे. पण आतापर्यंत त्याचा काही योग आला नाही. मंदिराला कुठे रस्ते नव्हते आतापर्यंत, कुठला पूल नव्हता कुठला. ह्या वर्षी 2 वर्षाखाली पूल झालेला आहे. तरी सगळं भाई भक्ताला मी सूचना देतो की ह्या दत्त जयंतीचं सर्वांना पालन करावं. बेटसांगे असो, मोहनपुरा बेटसांगे असो, दगडगाव असो, पिपळगाव असो, जैतापूर असो, घाटी असो, सोमेश्वर असो, आणि कुठल्याही यात्रेमध्ये कुठलाही प्रकार घडू नये ह्यासाठी मी एक प्रयत्न करतो. मला काय, मी एका घंट्याचा देवदेव करतो, मोकळं होतो. फक्त भाई भक्तासाठी मी पब्लिक कशी वाढेल म्हणून मी प्रयत्न करतो. आज 92पासून मी यात्रा भरवतो. 92 म्हणजे आज 700 वर्षापासून तर यात्रा भरतेच. पण काही लोकांना माहीत नव्हतं मठ कुठं आहे की मोहनपुरा कुठे आहे की वायगाव कुठे आहे. फक्त याची परिस्थिती 25 वर्षामध्ये परवडता आलेली आहे. तरी आपण सर्व भाई भक्तांना, तेलंगणा असो, आंध्रा असो, बाहेरचे कर्नाटक, तेलंगणा, आंध्रा इथून सर्व भाई भक्त यात्रेसाठी येतात. सर्वांना आल्याच्या नंतर सुखरूप घरी जावं हे शासनाला मी विनंती करतो की SP महामंडळाला की आपण दत्त जयंतीच्या गाड्या सोडण्यात द्यावं. आणि 2 टाईम जैतापूर ते वाहेगाव आणि गंगाबेट, नांदेड ते गंगाबेट सर्व यात्रेकरूंची परेशानी होणार नाही ह्याच्यासाठी आपण गाड्या सोडावं. आणि माझी एक विनंती आहे SP साहेबाला, दरवर्षीप्रमाणे जे किरकोळ गोष्टी जे होतात तर आपण जर लक्ष जर दिलं तर तो साहेबांना जर आश्वासन दिलं की काळे बांडे पाठवतो म्हणून. आणि काळे बांडे पाठविल्याशिवाय जत्रा आमची सुरक्षित होत नाही. आता खेड्याचे लोक अडाणे आहेत आणि अडाणेपणामध्ये काहीतरी चांगल्याचा फायदा करून जातात. ही दरवर्षाची परंपरा आहे. दरवर्षी दत्त पुराण कथा राहते माझ्याकडं. आज मी महंत म्हणून 25/7/92 पासून कारभार करतो ह्या मठाचा ट्रस्टचा. पण आतापर्यंत कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही. नांदेड जिल्ह्यातले जे प्रतिनिधी जे आहेत
हे आतापासून डोळे झाकले ह्यानं, आणि डोळे जर उघडे असले तर आतापर्यंत हे मठ कुठं जात होता आणि कुठं राहत होता. निवळ ह्याला रस्ते नव्हते, 2-4 आमदार गेले निवडून, पण गावाला रस्ता नसल्यामुळं हे मागं पडलं. पण प्रगती झाली 10 वर्षामध्ये. आज जवळपास माझ्यापाशी दिल्ली, कलकत्ता, हरियाणा, नागपूर पासून पब्लिक शिष्य भक्त येतात माझ्याकडे यात्रेला. आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सर्वांना चांगल्या पद्धतीनं यात्रा करावं आणि सर्वच आपल्या आपल्या घरी जावं, हे मी दत्तात्रय भारतीला चरणी प्रार्थना करतो. का तर कुठल्या किरकोळ गोष्टी होऊ नये, आणि कुठलाही नेता आला की हा तुमच्यासाठी म्हणून करायचं काम मला नाही पटत. मी एक आहे बोलणार आहे आणि समोर बोलणार आहे. कोणाच्या समोर मी कोणाच्या शर्मिंदा नाही, आणि कुठे मी डायरेक्ट बोलणारा माणूस आहे. काही लोक येतात, डावादिशी येतात, हे झालं ते झालं. आपण पहिल्यापासून ये ना, बैठकीला ये ना, बैठक कर, हे कर. आज किरण आंबेकर साहेबांना जवळपास खूप काही जत्रा सुधारली. आज 3 वर्षापासून तहसीलला बैठक घेतली, तर बसील 30 वर्ष आहे. आज किरण आंबेकरला विनंती करतो साहेबाला की आपण सरासरी एक शब्द मला दिला होता की इष्णपुरी ते कपिलेश्वर ही बोटिंगची व्यवस्था करावं आपण, आणि पब्लिकला यायला दर्शनालासाठी नांदेडमध्ये आपल्या काही नाही. जावं तो शिरपूर नांदेड याच्याशिवाय पर्याय नाही. एक तर 50 किलोमीटरमध्ये भाई भक्ताला दर्शनाला